आज प्रबोधन पदयात्रा ही आज प्रारंभ झालेली आहे। काही नैसर्गिक अडचणीमुळे आपल्या नियोजनात काही बदल करावे लागतात। ते बदल होत राहतील, पदयात्राही चालू राहील। तर ज्या 12 खांडीची पदयात्रा आपण यावर्षी करत आहोत, या खांडी म्हणजे काय आहे, त्या कोणी निर्माण केल्या, कधी निर्माण केल्या, याचा इतिहास थोडक्यात आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अनुसरलेल्या साधकांना जी देवतांची जी भोगस्थानं आहेत, जसं मातापूर आहे, कोल्हापूर आहे, या ठिकाणी जाणं वर्ज्य केलेलं आहे। कारण ती अतिआसुरी स्थाने असतात आणि ती साधकाला विघ्न करतात, म्हणून त्या स्थानी जाण्याचं मनाई केलेली आहे। परंतु दुसरी बाजू जर पाहिली तर मातापूर म्हणजे माहूर हे श्री दत्तात्रेय प्रभूचं एक महत्त्वाचं स्थान आहे। चिरायू अवताराचं ते स्थान आहे आणि माहूरगडचा सह्याद्री पर्वत जो आहे ही कोरी भूमिका आहे। या सगळ्या दृष्टीने पाहू जाता चिरायू अवताराची जी स्थानं आहेत ती स्थानं नमस्कार करण्याचं श्रेय इतर साधकांनाही प्राप्त व्हावं। कारण ज्याप्रमाणे अनुसरलेल्या साधकाला त्या ठिकाणी स्वामींनी जायला मनाई केलेली आहे, त्याप्रमाणे जो वासनिक अवस्थेत पोचलेला जो ग्रस्ताश्रमी आहे त्याच्यासाठी सुद्धा माहूर वर्ज्य आहे। त्याच्यावरती एक परिसंवाद आम्ही ठेवलेला आहे की माहूरला जावे की न जावे या संदर्भातला एक परिसंवाद पुढे ठेवलेला आहे। त्यावेळेला या विषयावर विस्तृत चर्चा होईलच। तर अनुसरलेला पुरुष आणि अनिष्ट सेवा पोळणारा जो वासनिक आहे त्या वासनिकाने सुद्धा माहूरला जाऊ नये अशी आमची आचारप्रणाली सांगते। मग आता हे जे वासनिक आहेत, वासनिक वेगळा, नामधारक वेगळे, लक्षात ठेवा। आजकाल काय झालेलं आहे, सर्वसामान्य जो उपदेश आहे त्याला सुद्धा वासनिक म्हटलं जातं, परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे। लक्षात ठेवा, उपदेश हा नामधारक आहे परंतु तो वासनिक नव्हे। ज्याला तो अनिष्ट सेवा पोळत असेल किंवा प्रपंचामध्ये राहून परमेश्वराच्या अनुसरणाची तळमळ करत असेल तेव्हा तो वासनिक अवस्थेला पोहोचेल, लक्षात ठेवा। मग असे हे जे वासनिक आणि अनुसरले अवस्थेमध्ये जे साधक आहेत त्या साधकांना माहूर दर्शनाचं गोमटं प्राप्त व्हावं अशा प्रकारची एक संकल्पना पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर यांना सुचली। पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर हे अश्वलायन ब्राह्मण शाखेतले आणि कारंजकर पिढीचे जे मूळ पुरुष आहेत त्यांच्या संत परंपरेतले हे विश्वनाथ व्यास बाळापूरकर आहेत। तर यांच्या मनामध्ये अशी कल्पना निर्माण झाली की जे साधक आहेत त्यांना माहूरसारख्या चिरायू अवताराचं स्थानाचं गोमटं प्राप्त व्हावं, नमस्कार केल्याचं गोमटं त्यांनाही प्राप्त व्हावं, म्हणून त्यांच्या मनामध्ये एक संकल्पना निर्माण झाली। आणि ती संकल्पना अशी निर्माण झाली की विश्वनाथ व्यास बाळापूरकर हे आटनक्रमाने या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांच्या आयुष्याचा जो उत्तरार्ध आहे तो याच परिसरामध्ये त्यांनी आटनविजन करून व्यतीत केलेला आहे। आणि या परिसरामध्ये आटनविजन नित्यविधीचं आचरण करत असताना त्यांच्या मनामध्ये ही कल्पना निर्माण झाली की या खांडींची स्थापना व्हावी। पण ती कुठे व्हावी, खांडी म्हणजे काय, आम्ही खांडी शब्द ऐकतो पण नेमकं खांडी शब्दाचा अर्थ काय होतो हे अगोदर आपल्याला तपासून घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं लीळाचरित्राकडे वळावं लागेल। लीळाचरित्रामध्ये खांडी शब्दांचा उपयोग केलेला आहे। जसे पैठणची चरित्र आहेत, ज्यावेळेला स्वामी पूर्वार्ध काळामध्ये मेहकरहून पैठणला आले आणि पैठणला आल्यानंतर मेहकरच्या ज्या बोनेबाई होत्या त्या स्वामींच्या समवेत आहे।
आणि त्र्यंबकेश्वरला आता यात्रा आहे, मुनिदेया तुम्ही आमच्यासोबत चला, असं म्हणून त्यांनी स्वामींना सोबत घेऊन त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला त्या निघालेल्या आहेत. आणि त्या पैठणला आल्यानंतर भोगावतीच्या घाटी त्यांनी आपली मात्रा स्वामींच्या जवळ ठेवली आणि सांगितलं, मुनिदेया ही मात्रा तुम्ही राखा, आम्ही अष्टतीर्थी करून येतो. स्वामींपाशी मात्रा ठेवून त्या अष्टतीर्थी करण्यासाठी गेलेले आहेत. आणि मग अष्टतीर्थी करून आल्यानंतर चला चला म्हणून दे, आता कुठेतरी आपल्याला बिढार पाहायचं आहे, त्या बिढारी जाऊन थांबूया. स्वामींनी सांगितलं की तुम्ही चला पुढे, आम्ही पाठीमागून येऊ. तेव्हा त्या बोनेबाई म्हणतात, जीजी हे प्रतिष्ठान नगर फार थोर आहे म्हणे, इथे तुम्ही चुकाल, इथे माणसं जर हरवली तर लवकर सापडत नाहीत. साहेब म्हणाले, तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही विचारत तुमच्या ठिकाणापर्यंत पोचू. आणि ह्या बोनेबाईया यांचा पूर्वपरिचय नागोबाईसांशी होता, म्हणून ह्या नागोबाईसांच्या म्हणजे बाईसांच्या गुंफेमध्ये गेल्या आणि त्यांना बाईसांना सांगू लागल्या की नागोबाई आमच्या समवेत एक मौनदेव आहेत. काय सांगू त्यांचं सौंदर्य, काय सांगू त्यांचं लावण्य, काय सांगू त्यांचं औदार्य, आणि काय सांगू त्यांचं सामर्थ्य. आणि म्हणून मेकरला ज्या लीळा घडलेल्या होत्या त्या लीळा त्या बोनेबाई यांनी बाईसांना सांगितल्या. आणि मग बाईसांच्या ठिकाणी अनायशा स्वामींच्या दर्शनाचा वेध निर्माण झाला. तर प्रसंग असा आहे की मग ह्या बोनेबाई आपल्या बिडारी गेल्या, स्वयंपाक वगैरे केला, रात्री 12 वाजेपर्यंत स्वामींची वाट बघितली, पण स्वामी काय आले नाही. चिंता करू लागल्या की कुठे बसले असतील, कुठे जेवले असतील, कुठे थांबले असतील. आणि इकडे स्वामी जेव्हा पैठण नगरामध्ये प्रवेशले तेव्हा बाईसांची आणि स्वामींची तिथे भेट झाली आणि बाईसा स्वामींना घेऊन आपल्या गुंफेमध्ये गेलेल्या होत्या. आणि मग दुसऱ्या दिवशी बोनेबाई आल्या, ते म्हणाले, चला चला मौनदेया, आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या प्रवासाला जायचं आहे पुढे. आणि मग बाईसा स्वामींना म्हणतात की तुम्हाला त्र्यंबकेश्वर जाण्याची काय आवश्यकता आहे, इथं पिंपळेश्वरासारखं तीर्थ आहे, मुदादित्यासारखं तीर्थ आहे, ढोरेश्वरासारखं तीर्थ आहे. अशी व्यावृत्ती करत लोणार खांडेपर्यंत बाईसा गेल्या. म्हणजे लीळात्रिताच्या पूर्वार्धातल्या ज्या लीळा आहेत त्याच्यामध्ये ह्या खांडी शब्दाचा तिथे प्रयोग केलेला आहे की बाईसा लोणार खांडीपर्यंत पोचवायला गेलेल्या होत्या. तिथून मग स्वामी परत आले, तो पुढचा भाग वेगळा आहे. परंतु लोणार खांडीपर्यंत गेल्या हा संदर्भ लीळाचरित्रामध्ये आढळतो. त्याचप्रमाणे यात्रेकरूंचा पव्हा म्हणजे समुदाय हा प्रयाग खांडीपाशी उतरला. म्हणजे लोणारला पैठणला लोणार खांडी, प्रयाग खांडी अशा प्रकारची स्थळं होती. तर खांडी म्हणजे काय ना, खांडी म्हणजे जाण्याचा मार्ग. लोणार खांडी म्हणजे त्या तिथून लोणारला जाण्याचा मार्ग. प्रयाग खांडी म्हणजे प्रयागाकडे जाण्याचा मार्ग. खांडी शब्दाचा अर्थ तो मार्ग. मग आता हे जे आता आपण यावर्षी पदयात्रेमध्ये जी आता 12 खांडी नमस्कार करणार आहोत, त्या खांडी म्हणजे काय की ज्या ठिकाणी खांडी स्थापन झालेल्या आहेत तिथून माहूरला जाण्याचा जो सरळ मार्ग आहे त्याला खांडी असं म्हटलेलं आहे. यासाठी विश्वनाथ व्यासांनी काय केलं की एक उत्तम प्रकारची पद्धत त्याने अवलंबली की आता हा माहूर जो आहे, माहूरच्या पर्वताचं दर्शन खांडीच्या स्थानावरून साधकांना व्हावं. त्यांनी तिथल्या लीळा आठवल्यानंतर ते स्थानवंदनाचं जे गोमट आहे ते त्याला प्राप्त व्हावं, हा उद्देश त्यांनी समोर आपल्या ठेवलेला आहे. कारण स्थाना जाता प्रसाद नमस्कार करता आधी तेथची लीळा आठवावी असं आचारस्थळामध्ये भाष्यकारांनी म्हटलेलं आहे. आपण ज्यावेळेला स्थान नमस्कार करायला जातो, प्रसाद नमस्कार करण्यासाठी जातो, त्यावेळेला त्या स्थानाची लीळा जर तुम्हाला आठवत जर तुम्ही निघाला तर स्थान नमस्कार करण्याच्या आधीच तुम्हाला स्थानवंदनाचं गोमट प्राप्त होतं. आणि मग तिथे जाऊन नमस्कार केल्यानंतर, लीळा आठवण केल्यानंतर ती जी योग्यता होते ते पाठी ते स्मरणांत. म्हणजे नंतर
स्थानापाशी जाऊन स्थानाच्या लीळा आठवून स्थान नमस्कार केल्यानंतर नामस्मरणाने जी तुम्हाला योग्यता होते ती योग्यता त्याच्यामुळे होते. परंतु लीळा आठवत जात असताना स्थान वंदन केल्याचं गोमट म्हणजे स्थान अजून तुम्ही नमस्कार केलेलंही नाही असं असताना देखील स्थान नमस्कार केल्याचं गोमट तुम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होतं. बस याच पक्षाच्या आधारे हा दृष्टिकोन विश्वनाथ व्यासांनी काय केला आपल्या समोर ठेवला आणि ज्या ज्या ठिकाणाहून माहूरला जाण्याचे मार्ग आहेत, खांडी म्हणजे जाण्याचा मार्ग, त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, नामस्मरण तपश्चर्या केलेली आहे. कुठेही त्यांनी अशी खांडीस्थानाची निर्मिती केलेली नाही आहे. तर ज्या ठिकाणाहून माहूरला जाण्याचे जे मार्ग आहेत त्या त्या परिसरामध्ये विश्वनाथ व्यासांनी नामस्मरण साधना केलेली आहे. आणि ही नामस्मरण साधना केल्यानंतर मग त्यांना ज्या ज्या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभूंनी विविध वेशांमध्ये भेट दिलेली आहे अशा ठिकाणी त्यांनी काय केलेले, खांडींची स्थापना केलेली आहे. आता या प्रमुख खांडी ज्या आहेत त्या 12च खांडी आहेत. त्यानंतर काही उपखांडीनंतर निर्माण झाल्या. आता तर अशी प्रथा झालेली आहे की श्री दत्तात्रेय प्रभूंचं कुठले मांडलिक स्थान इकडे निर्माण झालं की त्याला खांडीच म्हणतात, पण वास्तविक तसं नाही आहे. विश्वनाथ व्यासांनी ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या ज्ञानपूर्वक नामसाधनेतून ज्ञानसाधनेतून ज्या ठिकाणी त्यांना श्री दत्तात्रेय प्रभूंनी वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या वेशांमध्ये दर्शन दिलेलं आहे अशा ठिकाणी त्यांनी त्या खांडींची स्थापना केलेली आहे. आणि शक्यतो मुख्य खांडी ज्या आहेत त्या एकांत स्थळामध्ये लक्षात ठेवा. तुम्ही भौगोलिक परिस्थितीचं निरीक्षण करा आणि भौगोलिक परिस्थितीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं आढळतं की 12 खांडी ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व एकांत स्थळे आहेत. आणि मग अशी एकांत स्थळं त्यांनी शोधली की ज्या ठिकाणाहून माहूरला जाण्याचा मार्ग आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी नामस्मरण साधना केली. आता श्री दत्तात्रेय प्रभूंचं कसं आहे, मूळ अवधूत वेश आहे, ऋषीवेश आहे, परंतु श्री दत्तात्रेय प्रभूंची प्रवृत्ती अशी आहे की ते वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या वेशामध्ये भक्तांना काय भेटी देत असतात. आणि मग ज्या ज्या खांडीवर श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये भेट दिलेली आहे, कुठे मोराच्या रूपामध्ये, कुठे कबुतराच्या रूपामध्ये, कुठे पोपटाच्या रूपामध्ये, तो इतिहास तुम्हाला आता पुढे व्याख्यानामधून सांगितला जाईल की कोणत्या खांडीवर कोणत्या रूपामध्ये भेट दिली. तर श्री दत्तात्रेय प्रभूंनी पंडित विश्वनाथ व्यासांना वेगवेगळ्या वेशामध्ये ज्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, माहूरवरून विशेष बोलावून घेतले. कारण ते सुद्धा चर्यावंत पुरुष होते आणि चर्यावंत असल्यामुळे त्यांनी सुद्धा माहूरला जाण्याचं टाळलेलं होतं. तर माहूरहून तसे विशेष त्यांनी प्राप्त करून त्या त्या ठिकाणी ओटा तयार करून त्या ओट्यामध्ये त्या विशेषाची स्थापना करून खांडीची निर्मिती केली की या खांडीपासून माहूरचा जो पर्वत आहे, जो श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरणी चरणांकित आहे, जी कोरी भूमिका आहे, त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग जिथून उपलब्ध आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी एकांत स्थळामध्ये नामस्मरण करून या खांडींची काय केली आहे, स्थापना केलेली आहे. आणि म्हणून प्रत्येक खांडीवर ज्या 12 खांडी आहेत तिथे वेगवेगळ्या रूपामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि ही दर्शनाची प्रचिती आल्यानंतर मग त्यांचा उत्साह वाढला आणि अशा प्रकारे एकामागून एक असं करत करत शेवटी विश्वनाथ व्यास बाळापूरकर देहली खांडीवरती आले. दहिली खांड आहे त्याचं नाव. आता तुम्ही पहा की हा खांडी निर्मितीचा जो कालखंड आहे तो कमीत कमी 500 वर्षापूर्वीचा कालखंड आहे. कारण याच विश्वनाथ व्यासांनी ज्ञानप्रबोध नावाचा 1200 ओव्यांचा एक काव्यग्रंथ लिहिलेला आहे. जो ग्रंथ जो आहे हा ग्रंथ भगवद्गीतेतला जो 13वा अध्याय आहे त्या 13 अध्यायातली जी तत्वप्रणाली आहे त्या तत्वप्रणालीवरती हा ग्रंथ कसा आधारित आहे. हा 1200 ओव्यांचा तात्विक ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. आणि मग अशा प्रकारे
आटन विजन भिक्षा भोजन नित्यविधी आचरत आचरत त्यांनी या 12 खांडींची काय केली, निर्मिती केली. आणि सगळ्यात शेवटी देहली खांड जी आहे त्या ठिकाणी त्यांनी ते देहली खांडीची निर्मिती केलेली आहे. आता तुम्ही विचार करा की आत्ताच आपण त्या ठिकाणी खांडी नमस्कार करून आलो तर आपल्याला घनदाट अरण्यातून जावं लागतं. त्या अरण्यामध्ये हिंस्र स्वापदं पण आहेत. आता सायंकाळ झाली की ते वाघ अस्वलं त्या भागात फिरत असतात. जिथे आपण स्नान करून आलो तिथे वाघ अस्वलं आजही फिरत राहतात. शागडकर बुवांना, दिवाकर मुनींना अनेक वेळा स्थानाच्या जीर्णोद्धाराचं काम करत असताना वाघ दिसलेले आहेत. परंतु परमेश्वराचं खूप मोठं सहाय्य आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारचा उपद्रव झालेला नाही आणि होणारही नाही. तर ही जी देहली खांड आहे की आपण विचार करा, आत्ता जर एवढं घनदाट जंगल आहे तर 500 वर्षापूर्वी किती घनदाट जंगल असेल. पण अशा दुर्गम्य परिसरामध्ये तिथे जाऊन त्यांनी आपली नामस्मरण साधना केली आहे. कारण नामाचं सामर्थ्य खूप मोठं आहे. नाम जर तुम्ही एकाग्र चित्ताने जर कराल तर त्याची अनुभूती काही वेगळीच आहे. परंतु ते सगळ्यांना साधत नाही आहे. आम्ही नामस्मरण करतो म्हणजे फक्त मण्यामागे मणे ओढतो. खरी नामसाधना आमच्या पशी कुठं आहे. आणि आमच्या शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, वेद दर्शनाचा वेद, वेदवंताचा बोध, बोधवंताचे अनुसरण, अनुसरणवंताची चर्या आणि चर्यावंताचं स्मरण आहे. आम्ही काय तशी चर्या करत नाही आहे आणि तशी चर्या आम्ही करत नसल्यामुळे त्या नामस्मरणाची जी खरी अनुभूती आहे ती आम्हाला प्राप्त होत नाही. आणि मग आम्ही रडत बसतो, आम्ही इतक्या गाठ्या स्मरण केलं, आम्ही एवढ्या देवाच्या खेटी केल्या, पण आम्हाला काही गुणच नाही आला. अहो गुण येईल कसा. तुम्ही त्या साधनेमध्ये तेवढे मग्न होत नाही, रममाण होत नाही. जसं इतर गोष्टीमध्ये आपण कसं तन मन धनाने वेचून रममाण होतो, तसं नामस्मरण साधनेमध्ये आपण होत नाही आहे. एकतर आपली नामस्मरणाच्या साधनेची बैठकच चुकीची आहे. ती बैठक कशी असावी याचं भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये निरूपण केले श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला. आपल्याला नामस्मरणाची बैठक पहिल्यांदा शिकवली जात नाही. बसायचं कसं आहे, काय कसं आहे. आणि मग आपला कसं होतंय, पायाच मुळातून ढासळलेला आहे. आणि मग नामस्मरणाची जी अनुभूती ती कशी येणार. अगोदर नामस्मरणाची बैठक शिकली पाहिजे आणि मग नामस्मरणामध्ये नाम लीळा मूर्ती चेष्टा कशा पद्धतीने त्या आठवल्या गेल्या पाहिजेत याचं सुद्धा एक स्वतंत्र प्रशिक्षण आहे, हे लक्षात ठेवा. आणि ते प्रशिक्षण तुम्हाला या पदयात्रेत मिळू शकतं किंवा इतर जे आपले उपक्रम असतात त्या उपक्रमातून तुम्हाला याचं हे मिळू शकतं, प्रशिक्षण मिळू शकतं. तर पंडित विश्वनाथ व्यासांनी इतर खांडीची निर्मिती झाल्यानंतर दहेली खांड जी आहे त्या ठिकाणी एकांतामध्ये स्मरण केलेलं आहे. तुम्ही म्हणाल तिथे वाघ आहेत, अस्वल असतील, मग त्यांनी त्यांना उपद्रव नाही दिला का. जो परमेश्वराचा साधनवंत आहे त्याला असे पशु वगैरे जे असतात यांची कुठल्या प्रकारची भीती नसते. कारण तो जेव्हा साधना आचरत असतो तेव्हा त्या पशूंची प्रत्येक कर्मफळाच्या पाठीमागे एक देहाभिमानी देवता असते, लक्षात ठेवा. प्रत्येकाची देहाभिमानी देवता भिन्न भिन्न आहे. तुमची वेगळी, माझी वेगळी, यांची वेगळी, त्यांची वेगळी. आणि जेवढे सजीव प्राणी तुम्हाला या सृष्टीमध्ये दिसतात त्या सर्व सजीव प्राणीमात्रांची जी देहाभिमानी देवता असते, ज्या देवतेने ते देह तिथे तो जीव संपादकत्व केलेला आहे, त्याची निर्मिती केलेली आहे, ती देहाभिमानी देवता त्या हिंस्र स्वापदांना या अनुसरलेल्या साधकाच्या जवळ येऊ देत नाही. वाघ असेल लांबून जाईल, सर्प असेल, नाग असेल तो जवळ बाजूने जाईल, पण याला कुठल्या प्रकारचा उपद्रव होणार नाही. आमच्या मानव संप्रदायाचा इतिहास जर पाहिला तर अनेक साधनवंत आजपर्यंत घनदाट अरण्यामध्ये राहिलेले आहेत, तिथे झोपलेले आहेत, पण त्यांच्या केसाला सुद्धा कधी धक्का लागलेला नाही आहे. याचं कारण की त्यांना तसे परमेश्वराकडून सूचनाच आहे की हा साधनवंत आहे, याला कुठल्या प्रकारचा उपद्रव होता कामा नये. म्हणून त्या देहाभिमानी देवता आपलं सावज असेल काय असेल ते बाजूने घेऊन जातात, पण अनुसरल्या साधकाला उपद्रव होऊ देत नाहीत. या वचनावर ज्याचा विश्वास आहे काय,
कारण ही वचनामध्ये स्वामींनी हा सगळा विषय सांगितलेला आहे. तरी सांगण्याचं तात्पर्य असं की पंडित विश्वनाथ व्यास एवढ्या मोठ्या घनदाट अरण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी नामस्मरण साधना केली आणि इतर ज्या सर्व खंडी ज्या आता आपण नमस्कार करणार आहोत त्याहीपेक्षा या दहिली खंडीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की श्री दत्तात्रेय प्रभूंनी पंडित विश्वनाथ व्यासांना 32 लक्षणी मूर्तीचं दर्शन या ठिकाणी दहिली खांडीवर केलेलं आहे. आणि म्हणून ही खांडी कशी आहे सगळ्यात महत्त्वाची आहे. आता श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन होणं म्हणजे एकदम उद्धारच आहे, कारण तिथे मध्ये स्टॉप नाही आहे, म्हणजे गतिरोधक नाही आहे, काही नाही. दर्शन, अनुसरण, सेवा, संबंध, त्याला तो ईश्वरप्राप्तीच्या वाटेने शीघ्रपणे जातो. त्याला कुठल्याही प्रकारचा दोष घडत नाही. हे विषय आता पुढे याच्यामध्ये येणारच, कारण यावर्षीच्या पदयात्रेमध्ये बहुतांशी विषय जे आहेत ते श्री दत्तात्रेय प्रभूंच्या चरित्रावर, तत्वप्रणालीवर, आचारप्रणालीवर आधारित आहेत. हे विषय तुम्हाला पुढे ऐकायला मिळणारच आहेत. तर अशा प्रकारे या दहिली खांडीवर श्री दत्तात्रेय प्रभूंनी पंडित विश्वनाथ व्यासांना 32 लक्षणी मूर्तीचं दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणून ही खांडी जी आहे ही खांडी सगळ्यात महत्त्वाची आहे. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपल्या पंथीयांकडूनच या खांडीकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणजे घनदाट अरण्यात आहे, कोण जाईल तिथे, या विचारामुळे आपले बरेचसे पंथीय मंडळी इकडे फिरकलीच नाही. आणि त्याच्यामुळे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये म्हणजे 40-50 वर्षापूर्वी या ठिकाणी इतर लोकांचं आक्रमण झालं. तर तुम्हाला माहिती आहे जागेचे आक्रमणं होतातच, पण एवढ्या मोठ्या घनदाट अरण्यातसुद्धा एक अन्य संन्यासी त्या ठिकाणी राहू लागला आणि तो पखालीने पाणी वरती घेऊन जायचा त्यावेळेला. आता सगळी नळ योजना झाली तो भाग वेगळा, पण त्यावेळेला 40 वर्षापूर्वी तो पखालीने पाणी वरती घेऊन जायचा. आणि मग तो संन्यासी तिथे राहिला. काही लोक, गावातले लोक त्याला भाकरी वगैरे पोचवायचे. काही दिवसांनी त्याचा देहांत झाला. त्या लोकांनी त्याचा तिथे जवळच अंत्यसंस्कार केला. आणि मग तो संन्यासी राहिल्यामुळे इतर अन्य लोकांना थोडीशी जाणीव झाली आणि त्यांनी मग 2005 नंतर त्या ठिकाणी त्या अन्य देवस्थानाची तिथे निर्मिती, म्हणजे 3 मुखी दत्ताचे मंदिर त्या ठिकाणी बांधलं. नाहीतर आमची पदयात्रा 20 वर्षापूर्वी जेव्हा आलेली होती 2005मध्ये, त्यावेळेला तिथे आपल्या स्थानाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. चला असो. तर सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे या 12 खांडी नमस्कार केल्यानंतर माहूर नमस्कार केल्याचं गोमटं जो साधक आहे त्याला लागल्याशिवाय राहत नाही. आणि माहूर केल्याचं गोमटं खांडी नमस्कार केल्याने प्राप्त व्हावं, याच शुद्ध उद्देशाने पंडित विश्वनाथ व्यासांनी या 12 खांडींची निर्मिती केलेली आहे. या 12 खांडीच्या ठिकाणी जे आपल्याला परमेश्वराच्या सामर्थ्याची, कृपा सामर्थ्याची एक वेगवेगळी अनुभूतीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पदयात्रेत प्राप्त होईल. मात्र त्या दृष्टीने आपण तशा पद्धतीने पदयात्रा जर कराल, मौन राखाल, साधनेमध्ये लक्ष ठेवाल, एकाग्रता साधाल, त्यावेळेला पंडित विश्वनाथ व्यासांना जी 500 वर्षापूर्वी जी प्रचिती आली ती प्रचिती तुम्हाला देखील आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे माहूर केल्याचं गोमटंही तुम्हाला प्राप्त होईल. मग माहूरला जाण्याची काही आवश्यकता नाही. गेलं तर काय अडचण नाही, पण अनुसरल्या साधकांना मनाई आहे, वासनिकालाही मनाई आहे. म्हणून त्या माहूर केल्याचं गोमटं आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं या उद्देशाने पंडित विश्वनाथ व्यासांनी या 12 खांडींची निर्मिती केली. आणि म्हणून या 12 खांडी ज्या आहेत त्या काही वर्षांपूर्वी पंथीयांना बऱ्याचशा अज्ञात होत्या. कुठे आहेत, काय आहेत, काहीच माहिती नव्हती. परंतु आमच्या सर्वज्ञ प्रतिष्ठानची जेव्हा पदयात्रा सुरू झाली त्यावेळेला साकेगावचे संतराज बाबा होते कपाटे, त्यांनी मला एक वर्षी सूचना केली की आता 6 पदयात्रांमध्ये बऱ्याचशा स्थानांच्या पदयात्रा झाल्या, तर 12 खांडीची पदयात्रा काढा म्हणे. मी म्हटलं मी पण 12 खांडी ऐकलेल्या आहेत,
पण अजून मी पाहिलेले नाहीत कुठं आहे ते. मग त्याचा सर्व शोध घेतला. भौगोलिक त्याची रचना कशी आहे, गावांच्या भौगोलिक रचना कशा आहेत याचा सगळा पहिला अभ्यास केला. आणि त्यानंतर मग 1995 साली पहिली बाराखंडीची पदयात्रा सर्वज्ञ प्रतिष्ठानने आयोजित केली. आणि त्यानंतर खांडी म्हणजे काय, खांडीचं दर्शनाचं महत्त्व काय याची हळूहळू पंथामध्ये माहिती होत गेली. आणि त्यानंतर अनेक पदयात्रा या बाराखंडीच्या दिशेने निघू लागल्या, नंतर गाडी यात्राही निघू लागल्या. अशा प्रकारे आता चरणांकित स्थानाप्रमाणेच या बाराखंडींचं सुद्धा महत्त्व लोकांना पटू लागलेलं आहे. आणि म्हणून आपण यावर्षी या बाराखंडीची स्थानं जी आहेत ती नमस्कार करणार आहोत, दत्तात्रय प्रभूंचं नामस्मरण करणार आहोत. आणि या आपल्या साधनेतून जसं पंडित विश्वनाथ व्यासांना अनेक प्रकारचे साक्षात्कार झाले, तसे साक्षात्कार तुम्हालाही या बाराखंडीच्या प्रवासात होत, अशा प्रकारची शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना विराम देतो. श्री दत्तात्रेय महाराज.